काय झालं होतं काल? ते शर्मा म्हणून फोन आला होता मला. अच्छा, त्या मॅडमला फोन आलता ना, तोच आवाज होता का सेम? तोच मला वाटतं कालू निषाद काहीतरी नाव आलं तो ट्रू कॉलरला. आणि नंबर बघा तो बी एकच होता का वेगळा नंबर होता? माझा नंबर काय माहिती आता, त्यांचा नंबर कुठला होता माहित नाही, पण माझ्याकडे आहे ते रेकॉर्ड सगळं. हा ना. आणि तुम्ही रेकॉर्ड केलाय का कॉल तो? रेकॉर्ड झालाय का नाही ते मला माहित नाही, हा, पण तुम्हाला काय त्याच सांगितलं? वेळेला काल संध्याकाळी त्याच वेळेला फोन आला होता मला बरोबर. संध्याकाळी काल? हा, म्हणजे फोन आला ना, ते फोन आल्यानंतर मी काय केलं, माझा मोबाईल डायरेक्ट तो म्हटला मी तुम्हाला 2 रुपये सेंड करतो. हा त्यांनी 2 रुपये मला सेंड केले, ते सेंड आले, मला 2 रुपये आले पण. हा आणि 2 रुपये आलेलं मेसेज मी पाहिल्यानंतर मी काय केलं, माझा फोन डायरेक्ट फ्लाईट मोडला करून टाकला. बर. मग मला कळलं तो फ्रॉड आहे, मला 100% कळलं. मी लगेच फोन फ्लाईट मोडला केल्यानंतर तो विषय संपला. त्यांनी नंतर दुसरा बकरा पटावला, म्हणजे नाही, दुसरा त्या बकरा महिलेला केला. आहे ना 12 वाजता फोन केला होता. हा, मग जेवत संध्याकाळी. आणि तुम्हाला रात्री फोन आला असेल, बरोबर? हा, रात्री. नाही, मला एक सांगा, अगोदर काय मेसेज पाठवला का बँकेचा पैसे जमा झालेत म्हणून? कसं झालं नाही ते नाही सांगा नाही, ना. काहीच नाही. मला मेसेज नाही त्यांनी आला? नाही, मला त्यांनी डायरेक्ट, आता माझं नाव ट्रू कॉलरला येतं ना, हा अरे भाई जगदीश भाई पैचारा नाही, तर हा पैचारा नाही क्या असं म्हणला तो. अच्छा. म्हटलं कोण आहे आप? अरे मैं वो फरसी वाला शर्मा नहीं क्या, तुम्हारा फरसी का काम किया. आता म्हटलं शर्मा आपल्याकडे फरशीवाला कोणीच नाहीये. मी हा लगेच ओळखून घेतलं. मागे एकदा फोन मला आला हा असाच आला होता, पण आता काय आपल्याला हा सवय झालेली. मग तुम्ही म्हटले काय कोण आहे काय मग काय म्हटलं तो म्हटला मैं फर्जी वाला शर्मा नहीं क्या, मेरा भाई है ना हॉस्पिटल में एडमिट है, मेरा अकाउंट का 1 लाख रुपए ये ट्रांजेक्शन का खत्म हो गया, तो अच्छा. तुम्हारे इस पे मैं 30,000 रुपए मेरा दोस्त ये करेगा, तुम मेरे को भेज दो. हा 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 असं भाई उलट पाड अहो, ते काय ते आयडिया बरोबर करतात ते हा. परफेक्ट. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे असं करून आणि मग 2 रुपये कशासाठी पाठवले तुम्हाला त्यांनी? माझ्या याच्यावर पाठवा म्हणून हा, म्हणजे मी तुम्हाला 2 रुपये पाठवतो, याच्यावर 30,000 पाठवतो. पाठवा. हा, येतात का काय बघा, म्हणजे ट्रान्झॅक्शन होते का काय हा चेक करण्यासाठी. मग ते 2 रुपयावर मी जर काय केलं असतं तर माझं पण अकाउंट खाली झालं असतं. आपण तुम्ही पण विश्वास नाही ठेवला, बरं झालं ना. नाही, तुम्हाला मला मागे एकदा फोन आला होता, मी डायरेक्ट शिव्या टाकले त्याला. हा मला एखादी असंच फोन केला होता का ऐसा ऐसा हो गया, तुम्हारा बोला LIC का पैसा आ गया है, वो कौन से नंबर पे सेंड करू. तुम्ही डायरेक्ट त्याला शिव्या टाकल्या, म्हटलं फोन ठेव. त्यांनी ठेवून मोकळा झाला, परत फोन नाही आला. असं अहो, आता आता तुमची मला पण असं तुम्ही जसं फोन केला आता जस्ट आहे ना, एक 20 मिनिटापूर्वी मला तसं फोन आला होता. त्यांचं बर असं म्हणणं म्हणजे तुमच्यासारखे जे आहेत ना, हा ज्यांच्या हा बाबत घडलं ते म्हटले का असंच आहे, आम्हाला सांगितलं का आम्ही तुमचा तो म्हणजे सेम ते एका बिहारी कामगाराचा कुठला तरी आवाज काढला त्यांनी हा आणि हा असंच हा सांगितलं का मी तुमचं मिस्त्री काम कसलं फरशीचं काम केलं होतं, मी बोलतोय असं बरोबर बोलतोय बरोबर. तसं बोलतोय, मला पैसे पाठवा. तर हा त्यांनी हा काय हा केलं म्हणजे तुम्हाला सांगतो, तो म्हटलं का मी त्या व्यक्तीला डायरेक्ट फोन लावला, बाबा काय आहे का? तो म्हटला मी तुम्हाला फोनच केला नाही, मला काही गरज नाही. मग हा ते हा हा निदर्शनास आलं का हे असं फ्रॉड चालू आहे म्हणून. बरोबर. नाही असे बाहेरच्या लोकांचे फोन आले ना, तुम्ही असं सांगत जा की डायरेक्ट मोबाईलचा डाटा बंद करून टाकायचा, किंवा फ्लाईट केसला करून टाकला का तो एकदा दोनदा 15 मिनिटं ट्राय करतात ते त्या नंबरवर. हा नाही तर मग दुसरा नंबर, मग दुसरं गिरायक शोधतात असं. हा, पण आता मग तुम्ही फ्लाईट मोडला टाकल्यानंतर किती वेळाने परत मोबाईल ऑन केला? 10 मिनिटांनी. मग नाही आला ना फोन तोवर? नाही, परत नाही आला, मग परत नाही आला. बर बर, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तुमचं हे आता संभाषण झाले, टाकू का मग हे चॅनलला बातमी म्हणून? टाका, मला काय प्रॉब्लेम ठीक नाही. आहे ठीक आहे, चालेल, ओके. काय सांगाल तुम्ही शेवटी लोकांना काय आवाहन करणार? नाही, कुठलाही असा फ्रॉड केस जर आली तर ती फोन एकतर डाटा बंद करायचा, इंटरनेट बंद करायचं, किंवा मग फ्लाईट मोडला टाकून अर्धा तास मोबाईल बंद करून टाकायचा. नाही, मी तर म्हणतोय ते एवढं करण्यापेक्षा त्यांना काय प्रतिसादच दिला नाही पाहिजे. हो. म्हणजे आपल्यावर वेळच येणार नाही असं काय फ्लाईट मोड नाही, करण्याची वगैरे. कुठलाही मी हा पैसे आल्याचा कुठलाही कॉल जरी आला ना, तर त्याच्यानंतर हा ठीक आहे मी बघतो म्हणायचं, आणि तो फोन बंद करून टाकायचा, आणि परत फोन उचलायचाच नाही, विषय संपला. ओके ओके, धन्यवाद साहेब.
तुम्ही धन्यवाद, तुमचा धन्यवाद. अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल. ओके, धन्यवाद ओके. सर.